बिहार के बोधगया महाबोधि महाविहार मुक्ति हेतु बौद्ध व सभी समुदाय द्वारा मंगलवार 14 अक्टूबर 2025 को आजाद मैदान मुंबई में विराट मोर्चा आयोजित किया गया है। आजाद मैदान मुंबई में आयोजित मार्च की सफलता के लिए आरपीआई सभी समूहों, सभी पार्टी नेताओं, सभी संगठनों, सभी समता सैनिक संघों, सभी स्थापित संगठनों और सामाजिक संगठनों द्वारा अनुरोध किया गया है कि बीटी क्रमांक 1949 को रद्द किया जाए। महाबोधि महाविहार का प्रबंधन पूरे समुदाय को दिया जाए, यह मांग इस वक्त रखी जाएगी। महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन कृति समिति नागपुर द्वारा आयोजित मार्च में शामिल होने की अपील बालू घरडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर अध्यक्ष नागपुर, इन्होंने लोकवाहिनी न्यूज से बातचीत में की है। सकाळी 11, 11:30 वाजता या रथाचं प्रस्थान प्रचारासाठी होईल। संपूर्ण नागपूर शहर फिरून सायंकाळी 6 वाजता भीम चौक जेरीपटका येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सभेमध्ये सुप्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे यांच्या गीताचा सुद्धा कार्यक्रम आयोजित आहे आणि या माध्यमातून उद्या आम्ही एक दिवस नागपूरमध्ये प्रचार करणार आहोत। परवा 10 तारखेला भंडाऱ्यामध्ये हा रथ पोहोचून तहसील तालुका स्तरावर फिरून सायंकाळी 7 वाजता गांधी चौकामध्ये भंडाऱ्यामध्ये एक सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसंच ती सभा आटपून लाखनीमध्ये एका सभेचे आयोजन करून तो रथ आणि प्रचार त्या ठिकाणी मुक्काम करेल आणि 11 तारखेला हा रथ गोंदियाकडे प्रस्थान करेल। त्या ठिकाणी संपूर्ण गोंदिया तालुका फिरून सायंकाळी 7 वाजता गोंदियामध्ये एक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि नंतर 12 तारखेला वर्धेमध्ये हा प्रचार रथ दाखल होऊन तिथं प्रचार करून सभा आयोजित करून या प्रचार यात्रेची वर्धेमध्ये सांगता होणार आहे। तर अशा प्रकारचं सर्व समस्त आम्ही आंबेडकरी बौद्ध जनतेने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने कसे लोक जनता बौद्ध जनता उपस्थित राहतील आणि बौद्धांच्या एकजुटीची ताकद या निमित्ताने सरकारला दिसेल आणि सरकार बाध्य होईल की आता महाबोधी महाविहार बीटी ऍक्ट रद्द केल्याशिवाय पर्याय नाही। बौद्धांच्या आस्थेचं एकमेव श्रद्धास्थान असलेलं महाबोधी विहार त्यांच्या अखत्यारीत दिल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे सरकारला कळेल आणि म्हणूनच हा महामोर्चा यशस्वी करण्यात। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।